म्हाताऱ्या दुर्पदाची गाडी आता थकली होती. तिच्याने काही होत नव्हते. चालताना तिचे पाय थरथरत होते. तोंडातले दात हळूहळू नाहीसे झाले होते. अंगावरची कातडी निर्जीव होऊन लोंबत होती. गालाची हाडे वर निघाली होती आणि डोळे निस्तेज झाले होते. एकेकाळी 100 जणीत उठून दिसणारी थोराड अंगाची ही गोरीपान म्हातारी आता अखेर थकली होती. त्यातून दम्याने तिला फार बेजार केले होते. दमा फारच वाढला म्हणजे तिला रात्र रात्र खोकत बसावे लागे. खोकून खोकून तिचा चेहरा लाल बुंद होऊन जाई. छाती भयंकर दुखू लागे आणि जीव घाबरा होई. आता आपण जगतो की मरतो असे तिला होऊन जाई. शरीराचा हा भोग कधी कधी सहन होईनासा झाला की ती कळवळून म्हणे, देवा नारायणा, सोडीव र बाबा ह्या कटकटीतनं. आता लई झालं. माझी आता काय बी आशा राहिली नाही. दुर्पदाचे हे म्हणणे काही खोटे नव्हते. तिला आशा राहावी असे खरोखरीच काही राहिले नव्हते. एकंदरीत तिचे आयुष्य सुखासमाधानात गेले होते. जातीतल्या चांगल्या माणसाशी तिचे लग्न योग्य वेळी झाले होते. तिचा नवरा थोडासा व्यसनी होता, पण स्वभावाने पुष्कळसा चांगला होता. त्यामुळे या दोघांचा संसार मोठ्या सुखाचा झाला होता. त्यांना 2 मुलगे झाले होते आणि 1 मुलगी झाली. मुले चांगली हुशार निघाली. ती मोठी झाली, कर्तुकीला आली. मग दुर्पदाचा नवरा मरून गेला, पण पोरांनी कुठे उणे पडू दिले नाही. दोघाही भावांनी खांद्याला खांदा लावून जीव ओतला आणि बापाची उणीव भरून काढली. नवऱ्याच्या वेळी धान्यांच्या पोत्यांची घरी लागणारी शीग आता आणखी वाढली. खाली येऊ दिली नाही. योग्य वेळी त्यांनी बहिणींचं लग्न केलं. दुर्पदाला जावईही चांगला भेटला. पुढे या दोघांच्या पोरांचीही लग्न झाली. घरात 2 तरण्या ताट्या सुना आल्या. घर परपंचाचा गाडा त्यांनी आपल्या शिरावर घेतला. दोघीही स्वभावाने बऱ्या भेटल्या. सासूबाईंच्या मनाला न लागू देता त्या कारभार करू लागल्या. त्यांनाही पोरंबाळ झाली. घरातून नातवंडे रडू लागली, हिंडू फिरू लागली, वाढू लागली. थोरल्या लेकाची पोरगी तर चांगली 14-15 वर्षाची झाली. इतके सगळे हळूहळू घडत गेले. मग दुर्पदाची आशा कशी राहावी? तिचा जीव कुठे गुंतून पडावा? माणसाने आणखी मिळवावे असे तिच्या आयुष्यात आता काय राहिले आहे? दुर्पदाच्या बरोबरीच्या म्हाताऱ्या बायका आता गावात फार थोड्या राहिल्या होत्या. त्या सगळ्या रोज कुठे ना कुठे भेटत एकमेकीच्या डबीतील तपकिरीची चिमूट घेऊन ओढत स्वस्त बसून राहत. कधी कधी एकमेकींशी सुखदुःखाच्या गोष्टी बोलत. अशा वेळी दुर्पदाचे मन भरून येई. मान हलवून ती म्हणे, माझं देवानं लई चांगलं केलं. आता कशात विचार राहिली नाही माझी. यावर एखादी थट्टेखोर म्हातारी म्हणे, खरंच दुर्पदे, तुझी काय बी आशा राहिली नाही होय ग? होय, काय बी नाही. तूच सांग की कशात राहावी? अग मग तू कशाला ग जगतीस? देवाची मर्जी. अजून त्यानं बोलावणं धाडलं नाही. त्याला मी तरी काय करू? मी मातूर आता कवा बी जायला मोकळी बायानू. खरं म्हणतीस? अग अगदी खरं. मग दुर्पदा सगळ्यांच्या आयुष्याची कथा सांगी. नवरा, मुले, सुना, नातवंडे सगळे कसे वेळच्या वेळी चांगले. कुठेही फारसे दुःख नाही, कसलाही चटका नाही. देवाला बोल लावावा असे काहीही नाही. सांगता सांगता तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवत आणि तिचे डोळे पाण्याने भरून येत. आपले निस्ते डोळे पुसता पुसता ती शेवटी म्हणे, आणखी काय ग मिळवावं? येऊन जाऊन रणकी झाली म्हणशील. झाली तर झाली. त्याला आता काय करायचं? माणसानं थोडक्यात गोडी मानावी, जास्ती गुंतू नये ग. दुर्पदाभोवती जमलेल्या सगळ्या बायांना तिचे हे म्हणणे मनोमन पटत असे. त्या स्वस्थ बसून राहत. त्यांना मनातून वाटे की ही आपल्या बरोबरीची म्हातारी, मोठ्या भाग्याची. देवाने हिचे सगळे कोड कौतुक पुरवले. आता तिला कशाचा मोह पडावा? जेव्हा केव्हा वरून बोलावणे येईल तेव्हा ही बाई मोठ्या समाधानाने ते बोलावणे पत्करील. एखाद्या ओळखीच्या घरी जावे तशी ही मरणाच्या घरी जाईल.
सारखे सारखे गावाला जाणारे माणूस जसे चटकन गाठोडे वळकटी बांधून वेळेवर घराबाहेर पडते, तसे हिचेही होईल. मोठ्या आनंदाने, मोठ्या संतोषाने ही म्हातारी सगळ्यांचा निरोप घेईल आणि कधी परत न यायच्या वाटेने हळूहळू चालू लागेल. मग सगळ्या जणी स्वस्थ बसून राहात, न बोलता उगीच बसून राहात. घटकाभराने मात्र कोणाला तरी आठवण येई. ती दुर्पदाला म्हणे, "अग मग दुर्पदे, एक गोष्ट विसरलीस, तेवढं राहिलं बघ तुझं." तपकिरीचा झटका घेत मान हलवीत दुर्पदा विचारी, "कंची ग?" "वळीक की." दुर्पदा आठवून आठवून पाही, पण तिच्या काही लक्षात येत नसे. "पंढरपूरची वारी वय, अगं मागच झाली ती. आमच्या माणसांनी मला नेलतं की एकदा, वय." "तसं नव मग?" "अगं सखूबाईचं लगीन करती नव, काय तशीच मरतीस?" थोरल्या लेकाची ही मुलगी 14-15 वर्षाची झाली होती. अजून ती नातीदुती झाली नव्हती. ही गोष्ट खरी, पण जनरीतीप्रमाणे तिचे वय झाले होते. तरी आता ती लग्नाला आलीच होती. जुना काळ असता तर एव्हाना तिचे लग्न होऊनही गेले असते. पण तिचा बाप 4 बुके शिकला होता. पोरीचे इतक्यात लग्न करावे असे त्याच्या मनात नव्हते. म्हणून पोरगी इतके दिवस उजवायची राहिली होती. म्हाताऱ्या दुर्पदाला हे सगळे माहीत होते. तिने घरात याबद्दल आतापर्यंत कधीही एक अक्षरही काढले नव्हते. त्यामुळे कुणी हा प्रश्न काढला की ती थरथर कापणारा आपला हात हवेत झाडीत म्हणे, "आता काय करायचं आपल्याला? ती जाणं आणि तिचं आईबाप जाणं, काय का करनात?" "अगं तसं कसं? पोरगी लहान असती तर गोष्ट वेगळी, पर आता मोठी झाली ती. तुझ्या डोळ्यात देखत तांदूळ पडाय नकोत व्हय तिच्यावर?" "अगं कशाला आशा करायची आपण?" "का? झालं तर नग वाटतंय व्हय तुला?" "नग का म्हणून वाटल ग बाई, पर आपला तरी एवढा आग्रेव का असावा म्हणतो मी." "अगं ते खरं, पर झालं तर चांगलंच की." एवढे बोलणे झाल्यावर म्हातारी गप्प बसे, काही उत्तर देत नसे. पण मनातून मात्र तिला वाटे की या बायांच्या म्हणण्यात काहीच चूक नाही. अजून आपण थोडेसे हिंडतो फिरतो आहोत. अजून आपल्याला दिसते आहे, ऐकू येते आहे. तोवर जर सकूचे लग्न जुळले तर सोन्याहून पिवळे होईल. ह्या म्हाताऱ्या डोळ्यांनी मी नात जावई बघेन. दोघांना मांडीवर घेऊन त्यांच्या तोंडात साखर घालीन. कितीतरी वर्षांनी घरासमोर ताशा वाजंत्र्यांचा धडाका उडेल. आणि मग मात्र जीव घोटाळावा असे काही राहणार नाही. बरेच दिवस म्हातारी मनाशी असा विचार करीत राहिली. शेवटी तिने मनाचा निश्चय केला. मोहाच्या या जंजाळातून बाहेर पडायचे, त्याचे कारणच नाहीसे करायचे असे तिने ठरवले. जीवाचा धडा करून ती आपल्या थोरल्या पोराला कापऱ्या आवाजात म्हणाली, "लेकरा, माझी एवढी हाऊस पुरीव बाबा, म्हणजे मी मरायला मोकळी." थोरला लेक दमून भागून नुकताच रानातून आला होता. अंगातली पैरण काढून हुश्य करून तो खांबाला टेकून बसला. आईचा कापरा आवाज ऐकून त्याला जरा अवघड वाटले. तिच्याकडे तोंड करून त्याने आश्चर्याने विचारले, "आ, काय म्हणतीस ग? काय झालं?" "काय नाही बाबा, माझं एवढं एकच मागणं आहे." आणि बोलता बोलता म्हातारीला रडू आले. "आग, पर काय मागणं? बोलशील तर खरं?" "अगोदर वय म्हण." लेकानं मान हलवल्यावर म्हातारीला धीर आला. आपली इच्छा तिनं हळूहळू अडकळत सांगितली. एकदा नातीचे लग्न झालेले डोळ्यांनी बघावे आणि मगच हे डोळे मिटावेत. आता एवढीच काय ती गोष्ट राहिली होती. आपल्या मनातील ही गोष्ट दुर्पदाने लेकाला सांगितली. तसा तो विचारात पडला. सोयरीक जुळवायला हरकत नाही ग, पर आता पर आणि काय? मी म्हणतो इतकी गडबड का? अजून 1-2 सालं जाऊ दे की, मग करू की झोकात. "होय, म्हणजे तवर मी जाते मसन वाटेला." दुर्पदाचे हे बोलणे थोडेसे त्राग्याचे होते, पण खरेही होते. तसे बघितले
तर म्हातारी अगदी पिकलेले पान झाली होती. देठापासून हे पान केव्हा गळून पडेल याचा काही नेम राहिला नव्हता. त्यापूर्वीच तिची ही इच्छा पुरी केली तर चांगलेच होते. पण पोरगी तशी अजून लहान होती, शाळेला जात होती. तिला इतक्यात घराबाहेर कशी लोटावी? बरं बरं, बघतो मी काहीतरी, असे म्हणून थोरल्या पोराने तो विषय तिथेच सोडला. तो गप्प राहिला. मनातल्या मनात हा विषय घोळवू लागला. 4-2 दिवसांनी त्याने धाकट्या भावाचा सल्ला घेतला. तेव्हा धाकटा भाऊ म्हणाला, दादा, म्हणती या म्हातारी तर तसं होईना का शेवट? आता तिची एवढीच इच्छा कशापायी ठेवायची माग? नाहीतरी पोरगी आता आलीच की लग्नाला. सोयरीक बघायचं म्हणलं तर वर्ष 6 महिने जात्यातच की. मग उगीच तिला कशाला नाराज करायचं? होऊन जाऊ दे एकदा तिच्या मनासारखं. धाकट्या भावाने हा सल्ला दिला. बायकोनेही विरोध केला नाही. तेव्हा थोरल्या भावाने विचार पक्का केला. पोरीसाठी चांगला नवरा बघायचा. मिळाला तर तिचे उरकून घ्यायचे, हे त्याने ठरवले. बरं, जसं तू म्हणशील तसं. सोयरीक बघायच्या नादात राहतोच मी. मग तरी झालं, असे म्हातारीला म्हणून तो खरोखरच त्या कामाला लागला. या घरला पोरगा बघ, त्या घरला बघ, असे करता करता वर्ष 6 महिने भराभर निघून गेले. आणि मग एके दिवशी खरोखरच सोयरीक जुळाली. देण्या घेण्याच्या गोष्टी पक्क्या झाल्या आणि मुहूर्तही ठरला. धुरपदाच्या नातीचे लग्न मोठ्या धडाक्याने झाले. गावात गाजले. आपल्या घरचे पहिले लग्न कार्य आणि म्हातारीच्या डोळ्यादेखतचे शेवटचे कार्य. म्हणून थोरल्या पोराने मोठा थाट उडवला. हात सैल सोडून पैसा खर्च केला. धुरपदाच्या घराला चुना आणि काव यांच्या पट्ट्यांनी मोठी शोभा आणली. दारावर गणपतीचे चित्र लावले. तोरण झुलले. ताशा वाजंत्र्याचा धूमधडाका उडाला. गावोगावचे पाहुणे आले. 4 दिवस जिकडे तिकडे गजबजच गजबज झाली. आणि नव्याने जोडलेल्या पाहुणे मंडळींना चांगला हुंडा देऊन थोरल्याने आपली लेक त्याच्या पदरात टाकली. धुरपदाच्या मनासारखी झाली. तिने नवरा नवरीला मांडीवर घेऊन थरथरत्या हाताने त्यांच्या तोंडात साखर घातली. खरोखरच धुरपदाची आता कशात इच्छा उरली नाही. जे आयुष्यात घडावे ते सगळे घडले. आता काही राहिले नाही. म्हातारीचे डोळे निवले. लग्नाची गजबज हळूहळू संपली. हिरवे चुडे घालून धुरपदाची लाडकी नात नांदायला सासरी गेली. पाहुणे मंडळीही आपापल्या गावी गेली. बऱ्याच दिवसांनी धुरपदाला आपल्या बरोबरीच्या म्हाताऱ्या बायकांशी स्वस्तपणे बोलत बसण्या इतकी उसंत मिळाली. समाधानाने काठोकाठ भरलेली ही म्हातारी इतर बायकांना म्हणाली, आता सपलं ग बायांनो. नातीचं लगीन झालं. नात जावाई बघितला. आता काय बी राहिलं नाही बघा. बरोबरच्या बायांनीही माना डोलवल्या. धुरपदे, आता मातूर तुझं काय सुधीक राहिलं नाही बरं का? फय, मोठी भाग्याची ग बाई तू. असं नसीब कुठं भेटायचं नाही बाई. बायकांचे हे बोलणे ऐकून धुरपदाला अगदी आनंद झाला. तिचा चेहरा फुलला. डोळ्यातून टिपे काढीत ती म्हणाली, वय बायांनो, थोडक्यातच गोडी असावी. आता कवा बी बोलणं येऊ दे. मी तयार हाय. माझी आता सगळी हाऊस पिटली. म्हातारीने असे म्हटले खरे, पण तिला लवकर बोलावणे आलेच नाही. ती आहे तशीच राहिली. रात्र रात्र दम्याने खोकून बेजार होऊ लागली. छाती दुखून तिचा जीव घाबरा होऊ लागला. अंथरुणावर पडल्या पडल्या आपले कापणारे हात जुळवून ती म्हणू लागली, देवा नारायणा, आता सोडीव र बाबा मला. माझं आता काय म्हणणं नाही. पण देवाने तिचे म्हणणे मनावर घेतलेच नाही आणि तिला मुळीच बोलावणेही पाठवले नाही. म्हातारी अंथरुणावर पडून जगत राहिली. असेच दिवस गेले, महिने गेले. नातीचे लग्न होऊन आता वर्ष लोटत आले. पण तरीही म्हातारी धुरपदा अंथरुणावर पडून खोकतच राहिली. तिची दृष्टी थोडीशी कमी झाली. कानाला कमी ऐकू येऊ लागलं. हातापायांचा कापरेपणा वाढला. अंगातले त्राण हळूहळू नाहीसे होत चालले. पण तरीही ती समाधानी म्हातारी मेली मात्र नाही. ती आपली जगतच राहिली. मग एके दिवशी एकाएकी सकाळी थोरल्या पोराने परगावी जायची तयारी केली.
म्हातारीच्या पाया पडून तो म्हणाला, आये, मी जरा सकूच्या सासरी जाऊन येतो. पाहुण्यानं टपाल धाडलंया. म्हातारीला पहिल्यांदा नीटसे ऐकू आले नाही. कानाला हात लावून ती म्हणाली, काय म्हणतोस? लेकाने मोठ्याने आवाज काढून पुन्हा सांगितले. तेव्हा तिला ते ऐकू आले, समजले. कशाला र बोलिवलंय? काय की का? सकूला बरं नाही म्हण. 4 दिवस येऊन भेटून जावा. एवढंच टपाल आले. तुला आल्यावर सांगतो समद. बर. आईच्या पाया पडून पोरगा निघून गेला आणि म्हातारी सारखी प्राण डोळ्यात आणून त्याची वाट पाहत राहिली. आपल्या नातीला एकाएकी काय झाले? ती कशाने आजारी पडली? आता तिला बरं वाटत असेल की नाही? 4 दिवसांनी तिचा हा करता सवरता मुलगा परत गावी आला. मग म्हातारीला हसत हसत म्हणाला, अगं आये, काय बी नाही बघ. आजार नाही काय फिजार नाही. म्हातारी आश्चर्याने बोलली, मग र, मग का बोलिवलं तर? अगं, लग्नानंतरचं आजारपण हे. दुसरं काय असणार? पोरगा एवढेच बोलला. पण त्या शहाण्या म्हातारीला सगळे कळले. लग्न होऊन सासरी गेलेल्या आपल्या नातीला दिवस गेले आहेत. ती गरोदर आहे ही गोष्ट तिच्या ध्यानात आली आणि तिचा जीव आनंदाने उडून जायची वेळ आली. पोरीचे लग्न होऊन परवाच 1 वर्ष झाले. एवढ्यात तसे काही घडेल असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते. आणि आज एकदम हे कळाले. ही लवकर न घडणारी गोष्ट का घडून आली म्हणावं? ही माझी लाडकी नात माझं पांग फेडणार. पण तू बघायचं भाग्य फारच थोड्यांच्या वाट्याला येतं. ते भाग्य ती मला मिळवून देईल काय? पण तोवर मी जगेन तरी काय? जगेन. मी तोवर मरणार नाही. आता एवढ्याच गोष्टीसाठी माझा जीव अडकून राहील. पण मी पाहीनच. माझ्या नातीचे लेकरू पाहीन आणि मगच मी समाधानाने प्राण टाकीन. असे म्हातारी आपल्या मनात विचार करीत राहिली. म्हातारीचे तोंड आनंदाने फुलून आले. तिला नवा जोम मिळाल्यासारखे वाटू लागली. भेटायला बसायला आलेल्या म्हाताऱ्या बायांना क्षीण आवाजात ती सांगू लागली, बायांनो, आता एवढं झाल्याशिवाय मला काय मरायचं नाही. पण तू बघीन, त्याला मांडीवर घेईन आणि मगच मसनात जाईन. बायकांनाही तिचे बोलणे पटले. एवढी भाग्याची गोष्ट असताना मरण यावे असे कोण म्हणेल? अशी इच्छा कोणी का करावी? धुरपदे, नातीचं लगीन बघितलंस. आता तिचं लेकरू सुधीक मांडीवर खिळीव ग बाई. होय, तेवढंच द्यावं बघ देवानं हिला. धुरपदाने मान हलवली. होय, मग अगदी दुसऱ्या दिवशी मी मेले तरी चालल. तवर मात्र देवानं मला नेऊ नये. धुरपदाचे हे बोलणे सगळ्या बायांना मान्य झाले. तिची ही शेवटची इच्छा देवाने पुरी करावी. तोपर्यंत तिला मरण येऊ नये असेच त्यांना वाटत राहिले. धुरपदाने देवाला हात जोडून प्रार्थना केली. थोडक्यात बिघडवू नकोस र बाबा. एवढा पंतू बघू दे. त्याला माझ्या मांडीवर बसू दे. मग मी मोकळी झाले. मग कवा बी तुझं बोलावणं येऊ दे. मी आनंदानं त्या वाटण जाईन. कसली बी कुरकुर करणार नाही. या खेपेला देवाने खरोखरीच तिचे गाऱ्हाणे ऐकल्यासारखे दिसले. थकलेली भागलेली, अंगात बळ गेलेली म्हातारी जिवंत राहिली. तिच्या अंगात नवे बळ आले. दम्याने खोकता खोकता अंथरुणावर पडल्या पडल्या ती पंतू पायाच्या इच्छेने जीव धरून राहिली. दिवस भराभर गेले. उन्हाळा उलटून पावसाळा आला आणि तसाच गेला. कितीतरी दिवस पाऊस पडला. कितीतरी दिवस आभाळात ढग आले. तापलेल्या जमिनींनी पाणी शोषून घेतले आणि त्या तृप्त झाल्या. बाहेर केवढा तरी बदल झाला. जिकडे तिकडे हिरवीगार मखमल पसरली. झाडे टवटवली. कितीतरी सण आले आणि तसेच गेले. जमिनीला वापसा येऊन पेरण्या झाल्या. उन्हा पावसाचं रंगीत गोप विणणारा श्रावण महिना संपला. गौरी गणपती मिरवीत आणणारा भाद्रपद महिना संपला. आभाळ हळूहळू रिते झाले. नवरात्र संपले. दसरा उजाडला. रानात पिके गुडघ्याला आली आणि बाळंतपणासाठी आलेली म्हाताऱ्या धुरपदाची नात योग्य वेळी बाळंतही झाली. तिला मुलगा झाला. थोरल्या लेकाला नातू झाला आणि धुरपदाला पंतू झाला. तिच्या डोळ्याचे पारणे फिटले.
लग्न झाल्यापासून 1 वर्ष उलटले नाही तोवर द्रुपदाच्या घरी आणखी एक मंगल कार्य झाले. घरी तिच्या नातीचा पाळणा हल्ला. या पतवंडाचे बारसे मोठ्या थाटाने झाले. पुन्हा गावोगावची माणसे आली. जुने पाहुणे आले, नवे पाहुणे आले आणि घरात नुसती धमाल उडाली. जिकडे तिकडे 4 दिवस गजबजच गजबज झाली. जेवण खाण्याचा धडाका उडाला. सगळ्यांच्या तोंडी गोडधोड पडले. म्हातारीच्या मांडीवर लोकांनी पंतू ठेवला. ते लहान पोर तिच्या मांडीवर रडू ओरडू लागले, हातपाय झाडू लागले. तेव्हा द्रुपदाचे मन समाधानाने काठोकाठ भरून गेले. आपल्या थिजलेल्या डोळ्यांनी पाणी पुसीत तिने देवाला हात जोडले. देवा, माझं सगळं पांग फिटलं र बाबा. आता काय सुधीक राहिलं नाही बघ. आता तू कवा बी मला सुखानं ने. बाळणपणाला आलेली नात 2-3 महिने राहिली. तिचे आणि तिच्या पोराचे कौतुक करण्यात म्हातारीचे दिवस भराभर गेले. पतवंडाला पाळण्यात घालून म्हातारी द्रुपदा उगीचच झोके देत बसे. त्यावेळी तिच्या मनात नाना विचार येत. आपल्या थोरल्या पोराचा पाळणा हलवताना तीच तिला दिसू लागे. त्याच्या पोरीला लहानपणी खेळवताना गेलेले दिवस तिला स्पष्ट आठवत. आणि आता त्याच लहान पोरीचं हे पोर. केवढा तरी काळ मध्ये गेला. कितीतरी दिवस लोटले. आपल्याला केवढे हे आयुष्य मिळाले. मुलगे, मुली, नातू, नातवंडे. आता आपण सगळे भरून पावलो. मागावे असे आता काहीच राहिले नाही. मग बाळंतविड्याला जमलेल्या बायकांना ती थकली भागली म्हातारी म्हणू लागली. बायांनो, आता आमचं देणं घेणं सरलं. आता मला निरोप द्या. जमलेल्यांपैकी कुणीतरी हसत हसत म्हणे, आग पर हो, जरा नातीला सुखान सासरी जाऊ दे आणि मग जा की तू बी. कोण नको म्हणतय तुला. पण म्हातारी आता पूर्वीसारखी हसेनाशी झाली. अगदी गंभीरपणे ती म्हणत राहिली, उगच गुतवू नका मला आता ह्याच्यात. मी मोकळी झाले. आता काय बी इच्छा राहिली नाही माझी. आणि न बोलता ती घुम्यासारखी बसून राहू लागली. डोळे मिटून अंथरुणावर उगीच पडून राहू लागली. हे पिकले पान आता खरोखरीच तुटायला आले. 3-4 महिन्यांनी नात सासरी निघाली तेव्हा तिने आजीच्या गळ्याला मिठी मारली. तिच्या पाया पडली आणि रडत रडत म्हणाली, आजे, आता पुन्हा कवा भेटशील ग. म्हातारीने आपला खरबरीत हात तिच्या तोंडावरून फिरवला. कानावरून बोटे मोडली आणि पोराला एकदम मांडीवर घेऊन त्याचे पटापट मुके घेतले. मग ती समजावणीच्या सुरात बोलली, येडी काय काय सकूबाई तू. इतकं समज झालं सवरलं. आता पुन्हा माझा जीव माझ्यात हायच का. अगं, माझी आशा आता ठेवू नगस. असं का म्हणतेस आजे. अगं, खरं तेच म्हणते मी. माझं घोडं आता थकलं बाई. आता पुन्हा आणि ह्यो घोळ कशाला. पोरीने डोळे पुसले. पुन्हा पाया पडता पडता तिने विचारले, मग जाऊ का मी. आनंदानं झाली की. सुखात राहा. तुझा लोक म्हातारा होऊन दे बरं. होय, पाडव्याला येईन माघारी मी. ये ग ये पोरी. पर माझ्या बेटीची विचार आता धरू नगस. डोळे पुसीत पुसीत नात निघून गेली. आणि मग इतके दिवस भरल्या भरल्यासारखे वाटणारे द्रुपदाचे घर एकदम रिकामे झाले. तिचे बळ संपले. तिला सारखे हुरहुरल्यासारखे वाटू लागले. लाडकी नात सासरी निघून गेली आणि मग द्रुपदाला एकदम सुने सुनेच वाटू लागले. आपल्या निश्चय डोळ्यांनी पाहिलेले पतवंडाचे रूप तिच्या डोळ्यासमोर सारखे येऊ लागले. हळूहळू तिला करमेनासे झाले. तिचा चेहरा आणखी निस्तेज झाला. डोळे खोल गेले आणि हातपाय आणखी थरथरू लागले. दमा वाढला. हळूहळू म्हाताऱ्या द्रुपदाने अंथरूण धरले. दिवस रात्र ती पडून राहू लागली. कन्नत कन्नत खोकू लागली. दम्याने तिचा जीव आता भलताच घाबरा होऊ लागला. दृष्टी आता जवळजवळ गेलीच होती. ऐकूही फार कमी येऊ लागले होते. डोळे मिटून तासनतास ती निश्चित पडून राहू लागली. तिचे अखेरचे आजारीपण आता अगदी जवळ आले. आपले आता भरत आले हे द्रुपदाला कळून चुकले. मग ती निर्वानिर्वीची भाषा बोलू लागली. पोरांच्या, सुनांच्या, नातवंडांच्या अंगावरून आपला लाकडासारखा हात फिरवत रडू लागली. आणि रडता रडता क्षीण आवाजात म्हणू लागली, माझं आता भरता आलं. मी समद भरून पावलो बाबांनू.
तुम्ही समधी नीट राहावा, सुखात नांदा. आणि तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत स्वस्थ पडून राहू लागली. पुढे 4-2 दिवसातच जास्ती झाली. तेव्हा सगळी माणसं जमली. परगावाहून लेक आली, जावई आला, तिची मुले आली. घरची सगळी माणसे तिच्या भोवती बसून राहिली. मध्येच शुद्धीवर आल्यावर धुरपदाला ही सगळी माणसे अस्पष्ट दिसू लागली. हळू आवाजात तिनं विचारलं, कोण कोण आलंय र? थोरल्या पोराने तिच्या कानापाशी तोंड नेली. आलेल्यांची नावे सांगितली. ती ऐकून तिने समजल्यासारखी मान हलवली. बरं झालं बाबा आल्यासा. मग थोरला पोरगा तिच्या कानाशी तोंड नेऊन म्हणाला, आये, तुझी काय विचार राहिली असली तर सांग, मी करीन पुरा. म्हातारीने डोळ्यांची नुसती उघडझाप केली, मान हलवली. काय बी नाही र बाबा. मग तुला काय दान करायचं आहे का? नाही. काय सांगायचं आहे का? काय बी नाही. मग तुला काय पाहिजे? काय बी नग. असे म्हणून म्हातारीने डोळे हळूहळू इकडे तिकडे फिरवले. सभोवार बघायचा प्रयत्न केला. कुणाला तरी शोधल्यासारखे केले आणि मग पुन्हा डोळे मिटले. थोरल्या पोराला पहिल्यांदा काही कळलेच नाही. मग एकाएकी त्याच्या ध्यानात आली. डोळे पुसीत त्याने विचारले, सखू आली नाही अजून, तिला बी बोलवून घेऊ का? लेकाचे हे बोलणे ऐकल्यावर म्हाताऱ्या दुर्पदाचे डोळे टचकन उघडले. तिने पोराकडे टक लावून पाहिले. मग अगदी क्षीण आवाजात अडकळत ती म्हणाली, वय सकुलान, तिच्या लेकराला लई बघावंसं वाटतंय. तिला तेवढं भेटीव बाबा, म्हणजे मी मोकळी झाले. मग माझा प्राण सुखान जाईल बघ. धन्यवाद.